नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भाजपा व्यापारी इकाई ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव सोरे ने आधार वर्ग चैरिटेबल ट्रस्ट के बच्चों को स्कूली सामग्री वितरण कर मनाया अपना जन्मदिन। बता दें, प्रत्येक वर्ष यशवंतराव सोरे सामाजिक कार्य करते हुए अपना जन्मदिन मनाते आ रहे हैं। उसी तरह इस वर्ष भी यशवंतराव सोरे ने पहले गौशाला में जाकर गौ माता को चारा खिलाकर आशीर्वाद दिए और फिर कल्याण स्थित आधार वर्ग चैरिटेबल ट्रस्ट में जाकर छोटे छोटे जरूरतमंद बच्चों के साथ केक काटकर जन्मदिन मनाया और बच्चों को स्कूली सामग्री का वितरण किए। इस अवसर पर डॉक्टर किशोर पाटिल, डॉक्टर मणिराज सिंह, कुमार युवराज, यशवंत सोरे आदि पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। वहीं सभी लोगों ने यशवंतराव सोरे को जन्मदिन की शुभकामनाएं दिए और यशवंतराव सोरे ने सभी का आभार मानते हुए क्या कहा, आइए देखते हैं। हमारे बीच आज ठाणे जिला के व्यापारी एसोसिएशन ग्रामीण के अध्यक्ष हमारे मित्र युवा और जो हमेशा आवाज देने पर किसी को मुसीबत आई हो, किसी को तकलीफ है, कोई जरूरत है, आवाज देना खाली जहां पे कम है वहां पे हम ऐसे जो वहां पे हमारे सामने व्यक्तिमत्व है, हमारे मित्र परम मित्र आदरणीय डॉक्टर यशवंत जी सोरे साहब, उनको सोरे भाऊ करके ही सब पहचानते हैं। तो इनका आज जन्मदिन है और यही जन्मदिन की खुशी में यहाँ पे उनको मैंने ऐसा एक रात को ही छोटा सा मैसेज दिया। मुझे आदत है किसी को वैसा हिलाने की, पेड़ हिलने पर बेर गिरते हैं ना, तो इसी तरह मैंने थोड़ा सा हिला दिया उनको कि मैंने कहा आपका जन्मदिन है तो थोड़ा ऐसा एक प्रोग्राम लेके तो अच्छा रहेगा। उन्होंने विनती को स्वीकार किया कि सर ठीक है, मैं सुबह बोला ऐसा ऐसा है, फिर नलवड़े साहब अपने ट्रस्ट के अध्यक्ष, उनसे बात हुआ कि 4 बजे तक आएंगे। तो इनके जन आपको स्कूल के लिए नोटबुक, पेंसिल, पेन और कलर का बॉक्स यहाँ पे आज आप सबको वितरित किया जा रहा है। इनके जन्मदिन के लिए आप एक बार जोर से ताली बजाएंगे। भाजपा व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर यशवंत महादेव सोरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे। हा वाढदिवस ते नेहमीच गरीब गरजू अशा लोकांच्या सोबत, व्यक्तींसोबत, विद्यार्थ्यांसोबत साजरा करत असतात आणि त्याचप्रमाणे ते गौशालेत देखील चारा देऊन एक आपली मदत कार्य करत असतात। त्यांच्या या कार्याला सलाम करतो, कारण त्यांनी जे जे आयुष्यात सोसलं आहे ते दुसऱ्या कोणावर येऊ नये अशा प्रकारची त्यांची भावना आहे। म्हणून ते सुखात नाही पण दुःखात पहिले पुढाकार घेतात आणि त्यांनी आमच्या सोबत राहून स्वराज्य तोरण परिवाराबरोबर ते नेहमी आम्हाला साथ देत असतात आणि अशा कार्यांमध्ये मदत करत असतात। त्यामुळे त्यांना आई जगदंबा तुझा भवानी उदंड आयुष्य देवो याच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज माझा वाढदिवस आहे। खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की परमेश्वराने एक सामान्य माणसाला एवढी ताकद दिली की कुठेतरी जर कुणाला गरज असेल तिथे मला त्यांची गरज भागवण्याची क्षमता माझ्यामध्ये दिली, कारण मी एक सामान्य घराण्यातील माणूस आहे। वाढदिवस लोक खूप धूमधडाक्यात साजरा करतात, मीही करू शकतो, परंतु आपल्या वाढदिवसानिमित्त कुणाला तरी काहीतरी मदत व्हावी हा एकमेव उद्देश ठेवून गरीब विद्यार्थी असतील, वृद्धाश्रमातील लोक असतील, गोशाळेमध्ये असेल, या गोष्टी मला मनापासून आवडतात, कारण त्याच्याने मला आत्मिक समाधान मिळतं।
माणूस कितीही पैसे कमवले तरी जे समाधान मिळत नाही ते अशा काम केल्याने नक्कीच आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं. आणि त्यामुळे ही कामं करताना आज मी मनापासून शिंपी साहेबांचे, किशोर पाटील साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला हा मोका दिला. कारण शिंपी साहेबांनी रात्री जर फोन केला नसता तर कदाचित मी आज इथे नसतो, कुठेतरी कार्यक्रम केला असता. परंतु इथे आल्यावर मला असं वाटलं की खरोखरच या विद्यार्थ्यांना गरज आहे आणि त्याच्यामुळे मी मगाशीच बोललो की असे कामं केल्याने जे समाधान मिळतं त्याला मी आत्मिक समाधान म्हणतो. आणि अशा प्रकारचं काम मनापासून करण्यात मला खूप आनंद वाटतो. मी पुढेही आपल्या सगळ्यांना, दिनेश ठक्कर साहेब असतील, मी नेहमी ऐकतो त्यांच्याबद्दल, मी 1-2 वेळा मी त्यांच्या जोडीला कामही केलेलं आहे. तर कुठेही जर कुठे तुम्हाला वाटलं की यशवंत सोरे यांची गरज आपल्याला आहे किंवा ते मदत करू शकतात, तुम्ही मला आवाज द्या, मी नक्कीच तुमच्या जोडीला उभा राहीन, एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि आपण सर्वांनी इथे येऊन जो छोटा काही कार्यक्रम आहे सगळ्यांनी येऊन जो आवर्जून सहभाग दर्शवला त्यामुळे मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज के लिए बस इतना ही। सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।